उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीवर थेट भाष्य केलेला एक व्हिडिओ खेड टाइम्सच्या हाती आला आहे। भारतीय जनता पार्टी बरोबर नोव्हेंबर 2019 मध्ये सोयरी करण्यासाठी ही पवार साहेबांचीच खेळी होती। प्रत्येक वेळी मला तोंडघशी पाडलं जातं, माझी पण काही विश्वासार्हता आहे की नाही असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केलं असंही या व्हिडिओतून समोर आलं आहे। एवढंच काय तर सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या शपथविधीला पहाटेचा शपथविधी कसं संबोधलं जातं याबाबतही अजितदादांनी रोखठोक मत मांडलं। खेड टाइम्सच्या हाती आलेल्या व्हिडिओत नक्की काय म्हणतायत अजितदादा हे आपण आज पाहणार आहोत। त्यापूर्वी हेडलाईन। पार्किंग मध्ये उभे असलेली दुचाकी मित्रांनाच पेटवली। म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात मैत्रिणीची तक्रार। मोईच्या फलके वस्तीमधील प्रकार। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात बिबट्याचा प्रश्न गंभीर। 4-5 बिबटे कळपाने दिसल्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल। बिबट्याचा बंदोबस्त करा, तोपर्यंत दिवसा वीज द्या, ग्रामस्थांची महावितरणकडे मागणी। बहिरवाडी गावच्या उपसरपंचपदी जयश्री राक्षे। उपसरपंच पदाच्या निवडीतून घडला एकोपा। निवडीनंतर समर्थकांनी केला जल्लोष। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। तळेगाव ढमढेरे येथे ॲडव्होकेट गणेश तोडकर यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या श्री रामकथा कार्यक्रमाला माजी खासदार शिवाजीराव पाटील यांनी भेट दिली। या कार्यक्रमात हबप समाधान महाराज शर्मा यांनी 7 दिवस रामकथा सांगितली। कार्यक्रमाला राम भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। गेले 7 दिवस तळेगाव ढमढेरे या नगरीमध्ये खऱ्या अर्थानं अयोध्या नगरी पोहोचली आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन आपल्या सगळ्यांच्या सहकारी ॲडव्होकेट गणेश तोडकर यांच्या माध्यमातून, त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून रामायणाचं कथाकथन या ठिकाणी संपन्न झालं आणि हे काम वारकरी संप्रदायातले जे शब्दसृष्टीचे ईश्वर माझ्या दृष्टीने आपल्या सगळ्यांना गेले 7 दिवस चांगल्या पद्धतीचं रामायण ऐकवलं। हे रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा आणि आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली आपल्या सगळ्यांचं आणि गणेश तोडकर यांचं मनपूर्वक अभिनंदन करून आपल्या सगळ्यांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो। बातमी आहे पश्चिम पट्ट्यातील कळपाने फिरणाऱ्या बिबट्यांची। चास कमान धरणालगत असणाऱ्या काही गावांमध्ये बिबट्याच्या दहशतीने नागरिक हैराण झाले आहेत। या परिसरात कहू कोयाळे आणि साकुर्डी या गावातील शेतकऱ्यांच्या पशुधनावर बिबट्याने अनेक हल्ले केले आहेत। सध्या काही दिवसांपासून या परिसरात दिवसाही 4 ते 5 बिबटे कळपाने मानवी वस्तीत फिरत असल्याचं स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं आहे। कहू कोयाळे गावातील शेतकऱ्यांच्या शेळ्या आणि साकुर्डीतील शेतकऱ्यांच्या गाय म्हशींवर बिबट्याने हल्ले झाले आहेत। या हल्ल्यामध्ये बरीचशी जनावरे दगावली असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत। सध्या लोड शेडिंगमुळे शेतकऱ्यांना नाईलाजामुळे रात्रीचे शेतीला पाणी देण्यासाठी जावे लागते। बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी हतबल झालेले आहेत। प्रशासनाला अनेक तक्रारी करूनही त्यावर कोणतीही पावलं उचलली जात नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहे। वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पंचनामे करून पिंजरे लावण्याचे फक्त आश्वासन देऊन जात आहेत। वन विभागाने लवकरात लवकर या बिबट्यांचा बंदोबस्त करावा आणि तोपर्यंत प्रशासनाने शेती कामासाठी दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी साकुर्डी गावच्या सरपंच रोहिणी गवारे, कहू कोयाळे गावचे सरपंच संतोष दाते आणि स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे। बहिरवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी जयश्री निवृत्ती राक्षे यांची बिनविरोध निवड झाली। मावळते उपसरपंच नितेश तुकाराम राक्षे यांनी पूर्वनियोजित कार्यकाळ संपल्यामुळे उपसरपंच पदाचा राजीनामा दिला। त्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी निवडणूक घेण्यात आली। या निवडणुकीत जयश्री राक्षे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली। बहिरवाडी ग्रामपंचायतीच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच वसुधा अंकुश राक्षे आणि ग्रामसेविका शारदा पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं। जयश्री राक्षे यांच्या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला। यावेळी खेड पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे, माजी उपसरपंच बाजीराव राक्षे, बारकू वाघुले, ग्रामपंचायत सदस्य अनिल राक्षे, सायली राक्षे, राजश्री बोराडे तसेच बहिरवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते। बातमी आहे मित्रानेच मैत्रिणीच्या दुचाकीला लावलेल्या आगीची। पार्किंग मध्ये दुचाकीला आग लावल्याप्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मोई येथे फलके वस्तीमध्ये 17 मार्च रोजी सकाळी 6च्या सुमारास हा प्रकार घडला। विकास भीमराव भिसे, वय 35, राहणार आंबी, तालुका मावळ असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला यांची दुचाकी पार्किंग मध्ये उभी केली असता
विकास भिसे याने दुचाकीला आग लावली। या आगीत दुचाकीचे 80,000 रुपयाचे नुकसान झाले आहे। याशिवाय बिल्डिंग मधील इलेक्ट्रिक बोर्ड आणि वायरिंग हे जळून खाक झाले आहे। निसर्ग समृद्ध असा वारसा लाभलेला खेड तालुका। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्टा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला भाग। याच भागातील भीमाशंकर अभयारण्यात विविध वनौषधी आणि नैसर्गिक संपदा पाहायला मिळते। उन्हाळ्याची चाहूल लागली की या अभयारण्यात आंबोळी, करवंदे, जांभळे आणि गावरान आंब्याची मेजवानी जणू निसर्गाने सजवलेली दिसते। भीमाशंकरला येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांसाठी हा रानमेवा विशेष आकर्षण असतो। त्यामुळे या काळात या रानमेव्याच्या खरेदी विक्रीतून अनेक स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतात। तरी निसर्गाच्या कुशीत विपुल प्रमाणात तयार होणारं निसर्गाचं देणं मोठ्या प्रमाणात वाया जात आहे। शासनाने या रानमेव्याच्या साठवणूक आणि विक्रीच्या संदर्भात योग्य ती पावलं उचलावी आणि रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याची हमी घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून केली जात आहे। आता वळूया आजच्या आपल्या स्पेशल रिपोर्टकडे। शिरूरचा महायुतीचा उमेदवार जवळपास निश्चित मानला जातो। राष्ट्रवादी ही जागा लढवणार हे नक्की झाले। हे सगळं झालं तरी महत्वाची गोष्ट म्हणजे महायुतीतील मेळ बसत नाही आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकांमधला तिढा सुटता सुटेना। हे सगळं निष्पन्न झालं ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यातून। बुधवारी झालेल्या दौऱ्यात अजित पवारांनी बरंच काही साध्य केलं। कार्यकर्त्यांना विश्वासात घेताना त्यांनी यापूर्वी झालेल्या राजकारणाची सविस्तर हकीकतही पदाधिकारी कार्यकर्त्यांपुढे मांडली। त्याचाच एक भाग होता 2019 मध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीची। नक्की हा शपथविधी कसा झाला, कोणाच्या सांगण्यावरून झाला, का झाला, या सगळ्याचा उहापोह अजित पवारांनी खेडमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत केला। नक्की काय म्हणाले अजित पवार, पहा खेड टाइमच्या हाती आलेल्या एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ मधून। आणि तोही काळ आपण सगळ्यांनी पाहिला। परंतु आताच्या काळामध्ये देखील 19ला मी ज्यावेळेस भाजपबरोबर सरकार स्थापन केलं, मी एकट्याने केलं नाही। जुन्नर वासियांनो, मी असला निर्णय घेणारा माणूस नाही। मी फार शब्दाचा पक्का माणूस आहे। आमच्या वरिष्ठांनी सांगितलेलं होतं, साहेबांनी सांगितलं होतं की आपल्याला त्या पद्धतीनं करायचं आणि त्याच्या संदर्भामध्ये दिल्लीला 6 बैठका झाल्या। पवार साहेब, अमित शहा, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, गौतमभाई अडाणी आणि देवेंद्र फडणवीस। आणि 6 मीटिंगमध्ये म्हटलं की कसं सरकार करायचं, पालकमंत्री कोण, मंत्रीपद कुठली, खाती कुठली, काय कसं, सगळं सभापती कोण, स्पीकर आपले विधानसभा अध्यक्ष कोण। आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये एक दिवस अशीच बैठक नेहरू सेंटरला होती। त्याच्यामध्ये काँग्रेसकडनं पवारसाहेबांचा अपमान झाला, करण्यात आला। साहेब चिडले, बाहेर गेले आणि मला प्रफुल्ल पटेलांना बोलून घेतलं, तुम्हाला जे पाहिजे ते करा, आता मला काय यांच्याशी बोलायचं नाही, हे काय ऐकत नाही, अपमान करतात, आणि घरी निघून गेलो। आणि घरी निघून गेल्यानंतर आधी ठरलेलंच होतं की भाजप बरोबर जायचं। मी रात्री वर्षावर गेलो। त्याच्या आधी साहेबांनी राष्ट्रपती राजवट आणायचं काम केलेलं होतं, तुम्ही नीट आठवा। त्यांनी डायरेक्ट दिल्लीला बोलले आणि म्हणले तुम्ही राष्ट्रपती राजवट आणा। राष्ट्रपती राजवट आणल्यानंतर काही दिवस महाराष्ट्रामध्ये सरकार होत नाही, सरकार होत नाही तर मग राज्य कसं चालायचं, म्हणून मग आम्ही निर्णय घेऊ की आता भाजप बरोबर गेल्याशिवाय गत्यंतर नाही, नाहीतर सरकारच नाही बनलं तर लोकांचे प्रश्न कसे सुटणार। म्हणून तुम्ही नीट आठवा, त्यावेळेस राष्ट्रपती राजवट आणण्यात आली। राष्ट्रपती राजवट अशी येत नाही, त्याकरता कॅबिनेटचा निर्णय घ्यावा लागतो। आणि मग ती राष्ट्रपती राजवट आणली, त्याचा ड्राफ्ट साहेबांनी स्वतः केला, जे चव्हाण प्रतिष्ठान बसून माझ्या हातात दिला आणि नंतर मी देवेंद्र फडणवीसांकडे दिला। मी कधी तुमच्याशी खोटं बोलणार नाही। मला काय झालं ते का सांगावं लागतंय, काही वेळेस मलाच दोष देतात की यादच काहीतरी केलं, मी कशाला करतो काय, मला काय जातंय। मला जर त्या पद्धतीनं सांगतील तसं, आता अतुल आहे, अतुल सांगेल तसंच कार्यकर्ते करणार ना खाली, कारण तुम्ही शेवटी अतुलला तालुक्यामध्ये मानता। त्याच्यामुळे ह्याच्यात मी नेहमी म्हणून साहेब मलाच अडचणीमध्ये येतो, माझी स्पर्धा मी त्या ठिकाणी होते। तुम्ही असलं करता मला घेऊ नका, दुसऱ्या कुणालाही बरोबर घ्या पण मला घेऊ नका, कारण मला चुकी एकदा ठरल्यानंतर मग बदल माझ्यात होत नाही। आणि या सगळ्या अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या। नंतर राष्ट्रपती राजवट उठली, दिल्लीला मी गेल्यानंतर वर्षावर बंगल्यावरून फोन त्यांनी लावला, राष्ट्रपती राजवट उठली, रात्री बैठक तिथं कॅबिनेट घेतली, उठल्यानंतर सांगितलं आता दुसऱ्या दिवशी 8 वाजता शपथ घ्यायची। आता 8 वाजता शपथ घ्यायची म्हणलं, कालच रात्री साहेबांनी सांगितले की बाबा तुम्ही आता जे काही ठरलंय ते करा। आणि जयंत पाटलांनी सांगितलं दादा
दरवाजा बंद करू नका, फट उघडी ठेवा, फट उघडी ठेवा. आता जयंतरावलाही सांगतात मला काही खेळत नाही ही गोष्ट. वेळ जयंतराव फट उघडी ठेवायची, दरवाजा पण बंद करायचा, पण फट पण दिसली पाहिजे. असं कसं काय चालत नाही, आपल्याला काही जमत नाही. आणि नंतर तो शपथविधी झाला. 8ला झाला तरी अजूनही सारखे ओळखतात. पहाटे शपथ, पहाटे 8 वाजता पहाट असते जेव्हा. सकाळवर म्हणा ना, सकाळी शपथविधी झाला. 4ला, 5ला, 6ला झाला असता तर पहाटे 6ला म्हणलं असतं. पण काहीतरी पुन्हा मला सांगितलं बोलून की आता तू राजीनामा द्यायचा, राजीनामा द्यायचा. दिला राजीनामा. पुन्हा मी आपला गप्प बसलो. पुन्हा म्हणले की आता उद्धव ठाकरे बरोबर सरकार करायचं. बरं म्हणलं आता उद्धव ठाकरे बरोबर सरकार करायचं. म्हणलं साहेब ते जातीवादी लोक आहेत. नाही म्हणले चालतंय, आपल्याला काही फरक पडत नाही, आपण आपली भूमिका ठेवायची. आणि त्या पद्धतीनं सगळं झालं. नंतर सगळा इतिहास तुम्हाला माहिती. त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे सह्या करून साहेबांना दिल्या. साहेबांनी ते वाचलं आणि सांगितलं प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि जयंत पाटील यांची कमिटी, तुम्ही तिघांनी अमितभाईंची चर्चा करा आणि सरकारमध्ये आपल्याला किती मंत्रिपद, किती खाती, किती बाकीचा पालकमंत्री पद वगैरे ती सगळी चर्चा करा. म्हणजे एकीकडे त्यांनी सांगायचं, पुन्हा त्यांनीच म्हणायचं अजित आता मी राजीनामा देतो, आता मी संस्था बघतो आणि तुम्ही हे सगळे चालवा, सुप्रियाला अध्यक्ष करा, राष्ट्रीय अध्यक्ष. आम्ही म्हणलं ठीक आहे, तुम्ही म्हणताय ते सुप्रियाला करू. असं सातत्याने ते बदल होत गेले आणि ही परिस्थिती निर्माण झाली. शेवटी आम्ही सगळ्यांनी ठरवलं, जवळपास 60 पैकी 50 आमदारांनी ठरवलं की बाबा आता आपण हा निर्णय घेऊया. त्याच्यामध्ये बहुमताने निर्णय घेतला गेला. शेवटी एकट्या दुकट्याचा निर्णय नाही, हा सर्वांचा निर्णय आणि राज्याच्या, जिल्ह्याच्या, तालुक्याच्या विकासाच्या करता घेतलेला निर्णय, बहुजन समाजाच्या भल्याकरता घेतलेला निर्णय. कारण कामं झाली तर लोकांचे प्रश्न सुटतात, नाही तर प्रश्न सुटत नाही. जुन्नरकरांनो, आंबेगावला मी नंतर सांगणार आहे, आंबेगावकरांनो माफी, तुमच्या दोघांचं पाणी हे तर गेलेलंच होतं. वास्तविक तुम्ही अतुलला आणि दिलीप वळसे पाटलाला धन्यवाद दिले पाहिजे. पहाटेचा शपथविधी हा 2019च्या राजकारणातल्या सगळ्यात रहस्यमय आणि चर्चेचा मुद्दा ठरला. अजित पवारांनी अचानकपणे भाजप सोबत जाऊन सरकार स्थापन करण्याने राज्यातलं नव्हे तर संपूर्ण देशालाही अचंबित केलं. पण या शपथविधी मागचं नेमकं राजकारण काय आणि कोणाचं होतं हे अजित पवारांनी स्पष्ट केलं. शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी हे सगळं केलं असं म्हणत शरद पवारांची दुपटप्पी भूमिका या आढावा बैठकीतून त्यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडली आणि स्वतःच्या विश्वासार्हतेचा अचूकपणे ठसा उमटवल्याचंही अधोरेखित झालं. बातमीपत्रात वेळ झाली इथं थांबण्याची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.